नमस्कार मित्रांनो, तुमचे गौरी ड्रॉइंग अकॅडमीमध्ये स्वागत आहे। आज आपण ॲपल बनवण्यासाठी शिकणार आहोत। ॲपलचा शेप कसा काढायचा आहे ते दाखवलेले आहेत। ॲपलचा शेप काढून झाल्यानंतर त्याला आपण थोडंसं लाईट करून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आता आपण शेड्स घेणार आहोत। ॲपलला पहिले व्यवस्थित काढून घेतलेले आहे। ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये माहितीच आहे, लाईट, मिडल, डार्क हे टोन वापरले जातात। हायलाईट असतो, आपण हायलाईटसाठी व्हाईट स्पेस सोडून येलो कलर देऊन घेतलेला आहे। आता ऑरेंज कलर पण आपण अप्लाय केलेला आहे आणि दोघी कलर मर्ज करून घेतलेले आहेत। मर्ज करण्यासाठी ब्रश ओला करून घेतला आहे, ओला करून ड्राय करून आणि मग मर्ज केलेला आहे। आणि तुम्ही बघितले असतील तर स्ट्रोक्स जसे फिरता आहात, ॲपलमध्ये जसे फिरता आहात, उजव्या बाजूने उजवीकडे, डाव्या बाजूने डावीकडे, तसे आपण स्ट्रोक्स देऊन घेतलेले आहे। मिडल पार्ट हा आतमध्ये जाणारा पार्ट हा डार्क असतो, तर त्याच्यासाठी आपण रेडमध्ये पर्शियन ब्ल्यू मिक्स करून डार्क टोन, मरून कलरचे टोन बनवून घेतलेले आहे। आपण ॲपल बनवत असताना त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा ब्लॅक कलरचा वापर न करता, कोणत्याही ऑब्जेक्ट ड्रॉइंगमध्ये ब्लॅक कलरचा वापर केला गेला नाही पाहिजे। आणि डार्क टोनसाठी आपण पर्शियन ब्ल्यू वापरणार आहोत प्रत्येक वेळेस, हे लक्षात ठेवायचं आहे। आपण हायलाईट एकदम समोरचा न ठेवता त्याच्यात व्हाईट मिक्स करून त्याला मर्ज करून घेतलेला आहे, नाहीतर वेगळा चिटकवल्यासारखा वाटला असता। डार्क टोनमध्ये अजून पुन्हा थोडा पर्शियन ब्ल्यू टाकून डार्क टोन टाकून घेतला आहे, शॅडो टाकलेली आहे। तुम्हाला ॲपल लक्षात आले असतील। आता ॲपलवर छोटे छोटे डॉट्स देऊन त्याच्यावरचे स्ट्रक्चर केलेले आहे। थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा माझ्या अकाउंटला आणि क्लासेस लावण्यासाठी संपर्क करा।